This is Monu Audhare from Wardha, Maharashtra. जी डेट आहे 12 फरवरी 2014. रात्री 9:18 झाले. This is my artifact episode number 2. Well, आज माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय की माझे किती सारे मूवी बनणार आहेत. फर्स्ट बायनरी कोड प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, बॉय 2, X-Men The Lost of Origin Part 1, X-Men The Lost of Origin Part 2 आणि मार्वल. त्याच्यानंतर अव्तारची सिरीज होणार, अवतार. त्याचे बुक 1 म्हणजे नियर अबाउट अवतार सिरीज मध्ये 60 एपिसोड आहेत. तर 60 एपिसोड 3 बुक, तर 20 एपिसोड पर बुक आहे. तर मी नियर अबाउट 6 एपिसोड बनवणार. 60 ते 6 याने एका बुक मध्ये 2. जसं वॉटर मध्ये बुक 1 वॉटर मध्ये 2 चॅप्टर राहणार, बुक 2 अर्थ मध्ये 2 चॅप्टर आणि बुक 3 फायर मध्ये 2 चॅप्टर. तर या 2 चॅप्टर मध्ये जसं पहिल्या चॅप्टर मध्ये पहिले फर्स्ट टू 10 एपिसोड म्हणजे 10 एपिसोडचा एक मूवी, अदर 10 एपिसोडचा नेक्स्ट मूवी. अशा प्रमाणे 60 एपिसोड मीन्स 6 मूवी असून अवतार सिरीज. कोरा ऑफकोर्स याच्याबद्दल तर विचार करणार, कारण अवतार सुरू केला तर कोरा. अजून एक प्लॅन आलाय कॉल ऑफ ड्युटी मॉडर्न वॉरफेअर. ऑफकोर्स याच्याबद्दल स्टोरी बहुत चांगली, बहुत एंटरटेनिंग आणि बहुत ही राहू शकते. पण या फिल्म मध्ये टोटल व्हायलन्स, टोटल फायर, धाडधड मारणं वगैरे. त्यामुळे माहित नाही, काही काही लोकांना आवडू शकते, काही काही लोकांना मिलिटरी बेस मूवी जास्त आवडत नाही. जे गेम खेळायला आवडते, मूवी बघायला जास्त आवडत नाही. तरी त्याची स्टोरी लाईन काफी माहोल असल्यामुळे I might be take a one movie Call of Duty and Modern Warfare 1 and Modern Warfare 2 मध्ये इजेक्ट होते. कारण फर्स्ट स्टोरीची सुरुवात म्हणजे फिल्मची सुरुवात मी स्टोरी पासून एंड नाही करत. मी सर्वात म्हणजे एखादी फिल्म बनवायची आहे तर मी स्टार्ट टू एंड विचार नाही करत, मी फर्स्ट एंड पासून विचार करतो. म्हणजे त्या फिल्म मध्ये एकदम काहीतरी नवीन का असलं पाहिजे त्याच्यावरून मग त्याच्या रिलेटेड आपोआप स्टोरी म्हणत जाते. म्हणजे जस्ट मी पहाडावर जातो, मग पहाडावरून हळूहळू माती बदलू, म्हणजे पहिले ऍक्शन सिक्वेन्स, त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर्टीज काय, त्याच्यात सर्वात महत्वाचं काय जे मला दाखवायचं आहे, तर त्याप्रमाणे मी अशा प्रकारे मूवी बनवतो. म्हणजे फर्स्ट जे दाखवायचं आहे त्याला पहिले कन्सिडर करतो, नंतर तुम्ही बायनरी कोड टाईप होऊन केलाय. बायनरी कोड मध्ये जे सिक्वेन्स आहे जसे एअरप्लेन सिक्वेन्स, कार चेस सिक्वेन्स, नंतर तो इस्रो स्पेस स्टेशन, अशामध्ये जे सिक्वेन्स आहे ते पहिले डोक्यात आणले, नंतर स्टोरी आपोआप बनत गेली. त्याला किडनॅप वगैरे होईल, थ्रू त्याच्या तिकडे जाणार. सो अशा प्रकारे स्टोरी लाईन आहे. बॉलिवूड मूवीमध्ये माझ्या काही जास्त इंटरेस्ट नाही, म्हणजे आहे म्हणून म्हणजे काय
एक वेळा जर अशी लाईफ भेटली म्हणजे पुढे जाऊन बहुत भिजवणार आहे, बहुत जास्त. आणि त्याच्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत कमी येणार आहे या शूटिंग थ्रू. सो दिस इज एंड. आज माझ्या नॅचरल लाईफमध्ये काहीच नाही आलं. आज मी सगळा काहीच अभ्यास नाही केला बेटा, काहीच नाही. लायब्ररीत गेलो, फक्त MD जो होता, बाकी कोणते MD आणि IFP आणि FOE बाकीचे 3 विषय तर पाहिलं सुद्धा नाही. पुस्तक खोलून तर बघितलं ना, पुस्तकं पूर्ण धूळ आहे, वाचलं सुद्धा नाही. आणि आता फरवरीचा नियरअबाउट आजची 12 झाली ना, आता फेब 1 महिना बाकी आहे. फेब, फरवरी, मार्च, एप्रिल पेपर नियरअबाउट माझ्यापाशी 2-1.5 महिने. मी यावेळेस निघूनच जाणार. फक्त भीती आहे मला FOE पण इलेक्ट्रॉनिक, तर त्याची पण प्रॅक्टिस सुरू आहे. बाकीचे 3 विषय जे आहे ऑटोमोबाईल ते थेरी बेस आहे, तर ते फर्स्ट MD आहे मशीन डिझाईन, याची ट्युशन सुरू आहे. त्यामुळे मला याची काही भीती लागून नाही लागेल. पहिला आणि दुसरा चॅप्टर जरूर येऊन राहिला आहे. फक्त याचे फॉर्म्युले वगैरे मला पाठांतर करणं गरजेचं आहे. फॉर्म्युले ऑफकोर्स. हा, आणि अजून एक बाद्या आयफोन घेऊन राहिला बेटा. आयफोन IPHONE आयफोन 5S. बहुत रावस पण आहे ते. 15,000 मध्ये 14,000 काहीतरी, 14,000 मध्ये काहीतरी सेटलमेंट डील वगैरे झाली, पण 14,000 मध्ये तुला आयफोन I भेटून राहिला आहे. 5S, C नाही, कलर नाही, 5S. आयफोन 5 14 मध्ये झाले. माहोल कंडिशन आहे बहुत माहोल आहे. थोडस प्रॉब्लेम येऊन राहिलाय, म्हणजे जो अदर डीलर आहे तो थोडासा वेळ लावून राहिलाय, पण भेटा आयफोन 5 भेटला तर बहुत ही रावस काम होते. सो this is the end of my artifact episode number 2. Today is 12 February आणि हो, 2 दिवसाने व्हॅलेंटाईन्स डे आहे. कसं काय म्हणजे फर्स्ट काय की रिलेशनशिप मध्ये जाऊचं तर वाटत आहे, बट प्रॉब्लेम आहे का मला माझं फ्युचर पण बनवायचं आहे. त्यामुळे मला असं मी असं डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे तिच्यामुळे. दॅट्स वाय पण आय डोंट थिंक दॅट वुड बी पॉसिबल. काय यार, खूप अफवा आहे, रियालिटी आहे. काही नंतर रिलेशनशिप मध्ये राहिल्यावर खूप घोडे लागते. त्यामुळे आता फक्त मी फोटो पाहतो, ते व्हॉट्सअप फोटो अपलोड करते, मी फोटो बघतो, डाउनलोड करतो, बाकी नाही. अरे साधा हाय पण नाही पाठवत बेटा, मी एक डॉट पाठवणार की माहिती आहे. नेक्स्ट टूर आमचं जाणार ताडोबा, नियर अबाउट फेब मध्ये जाणार, याच मंथमध्ये. फेब नाही, मार्च मध्ये जाणार. मार्च पिंडल वाढली 25 मार्च, पिंडल वाढली 25 मार्चला सॅटर्डे येते तेव्हा. सो दिस इज इट. ओके, दिस इज इट का एंड खत्म करो कहानी.